कन्या राशी. वसंत पंचमीने उघडली या राशीची भाग्यरेषा. थांबलेलं सगळं सुरू होणार. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफळ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजून घ्या, नियतीने तुम्हाला इथे मुद्दा मांडला आहे. कारण कन्या राशीवाल्यांनो, वसंत पंचमीपासून तुमचं आयुष्य ज्या दिशेने वळणार आहे त्यासाठी तुम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून मनात तयारी करत होतात. पण परिस्थिती साथ देत नव्हती. आज त्या परिस्थितीचा शेवट होतोय. आजपासून थांबलेलं सगळं सुरू होणार आहे. पुढे जे ऐकाल ते हलक्यात घेऊ नका, शेवटपर्यंत ऐका. कारण शेवटी एक गोष्ट आहे जी ऐकल्यावर तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. कन्या राशीचं दुःख कुणालाच दिसलं नाही. कन्या राशीचं मन फार खोल असतं. बाहेरून शांत, समजूतदार, जबाबदार, पण आतून किती प्रश्न, किती अपराधी भावना, किती न बोललेली वेदना. तुम्ही नेहमी इतरांसाठी उभे राहिलात. घरासाठी, नात्यांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी स्वतःला मागे ठेवलत. स्वतःचं दुःख कुणाला सांगायचं नाही, कारण आपण सांगितलं तर समोरच्याला त्रास होईल हा विचार नेहमी मनात राहिला. पण आज वसंत पंचमीच्या दिवशी नियती म्हणते, आता पुरे झालं. वसंत पंचमी म्हणजे फक्त सण नाही, ती एक सुरुवात आहे. वसंत पंचमी हा दिवस ज्ञान, नवीन ऊर्जा आणि नव्या वाटांचा संकेत देतो. हा दिवस नुसता पंचांगातला नाही, हा दिवस मनाच्या अंधारात उजेड आणणारा आहे. कन्या राशीसाठी तर हा दिवस जणू नियतीने खास निवडलेला आहे. जिथे तुम्ही अडकलात, जिथे आता पुढे काहीच नाही असं वाटलं, तिथेच एक दार उघडते. जे थांबलं होतं ते का थांबलं होतं? तुम्ही खूप प्रयत्न केले. नोकरीसाठी अर्ज, व्यवसायात मेहनत, नात्यात समजूत काढणं, पैशांची जुळवाजुळव आणि सगळ्यात महत्त्वाचं तर स्वतःला सावरून उभं ठेवणं. पण तरीही काहीतरी अडथळा येत होता. जसं कुणीतरी तुमचं नशीब मुद्दाम थांबवून ठेवलंय. आज त्या अडथळ्याची गाठ सुटतीये. इथे थोडं थांबा. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये एक छोटंसं लिहा, मी तयार आहे. हे लिहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. वसंत पंचमीपासून सुरू होणारे बदल जे तुम्हाला जाणवतील. 1. मनातला भार हलका होईल, कारण उत्तरं मिळायला लागतील. सगळ्याच प्रश्नांची नाही, पण मी योग्य मार्गावर आहे ही जाणीव नक्की मिळेल. 2. अडकलेले निर्णय पुढे सरकतील. जे काम, प्रस्ताव, चर्चा थांबल्या होत्या त्या अचानक हालचाल करू लागतील. फोन येईल, मेसेज येईल, संधी समोर येईल. 3. आर्थिक श्वास मोकळा होईल. एकदम धनवर्षा नाही, पण आता हातात काहीतरी राहील अशी स्थिती नक्की येईल. 4. आत्मविश्वास परत येईल, ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा आरशात स्वतःकडे बघून म्हणाल, हो, मी अजून संपलेलो नाही. कन्या राशीचं एक दुःख कुणीच समजून घेत नाही. तुम्ही खूप विचार करता, प्रत्येक गोष्ट मनात साठवता. कुठे चुकलो, काय कमी पडलं, माझ्यामुळे कुणाला त्रास तर नाही ना? या सगळ्या प्रश्नांनी तुम्ही स्वतःलाच दोष देत राहिलात. पण वसंत पंचमी सांगते, तुम्ही दोषी नव्हतात. वेळ चुकली होती. आता वेळ तुमच्या बाजूने फिरतीये. एक सूक्ष्म संकेत, हा भाग लक्ष देऊन ऐका. वसंत पंचमीच्या आसपास तुम्हाला एखादी आठवण येईल, एखादी जुनी इच्छा, किंवा अचानक मनात येईल, हे मी पुन्हा करून पाहू शकतो. त्या विचाराला दाबू नका. तो संकेत आहे नियतीचा. मनापासून एक गोष्ट करा. या दिवसात स्वतःसाठी 2 मिनिटं काढा. डोळे बंद करा आणि मनात इतकंच बोला, जे थांबलं होतं ते आता सुरू होऊ दे. हे ऐकायला साधं वाटेल, पण कन्या राशीसाठी याचा परिणाम खोल आहे. तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त कोणती गोष्ट थांबली आहे? नोकरी, पैसा, नातं, मनाची शांतता? कमेंटमध्ये एक शब्द लिहा. तुम्ही जे लिहाल ते शब्द ह्या व्हिडिओच्या ऊर्जेशी जोडले जातील. महत्त्वाचा संदेश. कन्या राशीवाल्यांनो, तुमचं आयुष्य कधीच कमजोर नव्हतं, फक्त त्याला योग्य वेळ मिळत नव्हती. वसंत पंचमी त्या वेळेचं नाव आहे. आजपासून सगळं परफेक्ट होईल असं नाही, पण आजपासून चालायला सुरुवात होईल. आणि चालणं सुरू झालं की थांबणं तुमच्या स्वभावातच नाही. जर हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजून घ्या, हा संदेश तुमच्यासाठीच होता. व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीसोबत जिच्या आयुष्यात काहीतरी थांबलं आहे. कदाचित त्याच्यासाठीही आज वसंत पंचमी असेल. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.